मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये मी माझ्या आईसाठी घेतलेली 4थी प्रीमियम साडी आहे ही. आता ही साडी का घेतली आणि याच्यावरती व्हिडिओ का बनवावासा वाटला, याच्या पाठीमागचं इन्स्पिरेशन काय आहे, हे प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला रिलेट करणार आहे. आपण सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातून येतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपली परिस्थिती पाहून आपल्या डोळ्यादेखत आपल्याच माणसांकडून आपल्या आई-वडिलांचा जाणून-बुजून अपमान केलेला असतो. त्यांना कमीपणाची वागणूक दिलेली असते. एक मुलगा म्हणून आणि एक मुलगी म्हणून आपलं कर्तृत्व एवढं नक्कीच असावं, की ज्यांनी आपल्या आई-वडिलांना कमीपणाची वागणूक दिलेली आहे ना, त्या सर्वांचा माज मोडता यावा. माझ्या आईला ना नेहमी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. मग कधी घरच्यांकडून, कधी पाहुण्यांकडून, कधी शेजाऱ्यांकडून, तर कधी या सो कॉल्ड सोसायटीकडून. जिथे जाईल तिथे तिचा अपमान, तिला कमीपणा, तिला तुच्छ वागणूक, तिला टोकणं, कधी तिच्या अंगावरती असणाऱ्या खोट्या दागिन्यांवरून, तर कधी तिच्या अंगावरती नसणाऱ्या दागिन्यांवरून. शालूतून जोडे, टोमणे अशा बऱ्याच गोष्टी मी माझ्या डोळ्यासमोर बघितल्या होत्या. आज तिचा मुलगा एवढा कर्तृत्वान झालाय ना, तिला कुठलीही गोष्ट महाग वाटत नाही. एका मुलाचं आयुष्यामध्ये एवढं कर्तृत्व नक्कीच असावं, की ज्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांचा अपमान होतो ना, त्याच ठिकाणी आपल्या आई-वडिलांना सन्मान प्राप्त करून देणं. आता काही लोकांना असंही वाटेल, हा माज आहे का? ही मस्ती आहे का? ही गुर्मी आहे का? हा अहंकार आहे का? हा मोठेपणा आहे का? हा दिखावा आहे का? तर हो, जिथे-जिथे आपल्या आई-वडिलांचा अपमान होतो ना, त्या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना माज, मस्ती, अहंकार जे काही म्हणाल ते चालेल. काही लोकांना असंही वाटेल, की या गोष्टीचा दिखावा करायची काय गरज आहे? तर मला त्या लोकांना सांगावसं वाटेल, की ज्या लोकांनी गरिबी बघितली ना, गरिबी भोगली ना, गरिबी सोसली ना, त्या लोकांनाच गरिबीची किंमत कळते. ज्या लोकांनी प्रेमामध्ये पराभव बघितलाय ना, त्या लोकांनाच त्याचं दुःख काय असतं ते कळतं. त्याच पद्धतीने ज्या मुलांनी आणि मुलींनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या आई-वडिलांचा होताना अपमान बघितलाय ना, त्यांनाच या गोष्टीची किंमत कळते, की आपल्या आई-वडिलांना एखादा सन्मान मिळवून देणं किती महत्त्वाचं आहे ते. काय असतं, काही घाव असतात ना, काही जखमा असतात ना, त्या मनावरती खोलवर झालेल्या असतात. मला असं वाटतं, की प्रत्येक मुलाने आणि मुलीने ना, आपल्या आई-वडिलांच्या सन्मानासाठीच जगलं पाहिजे. त्यांना सन्मान मिळवून देणं हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. एका मुलाचं आणि एका मुलीचं एवढं कर्तृत्व नक्कीच असावं, की ज्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांचा अपमान झालाय, त्याच ठिकाणी आपल्या आई-वडिलांना सर्वोच्च सन्मान प्राप्त करून देणं. बऱ्याच वेळा लोकांकडून म्हटलं जातं, की तुम्ही खूप नशीबवान आहात, की तुम्हाला एवढे चांगले आई-वडील मिळालेत. तुम्ही चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय. पण मला असं वाटतं, एखाद्या मुलाचं आणि एखाद्या मुलीचं एवढं कर्तृत्व नक्कीच असावं, की तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकं म्हणतील, "धन्य ते आई-वडील, ज्यांच्या पोटी तुझ्यासारखं रत्न जन्माला आलंय."